जय हिंद मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण मुंबईची जे ग्राउंड आहेत 11 फेब्रुवारी पासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर बघा, मुंबईचे ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। तर मग ग्राउंडला जी संख्या आहे ती किती पर्यंत बोलवलेली आहे आणि खरंच तेवढी संख्या पर डेला बोलवणार आहे का, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, जे ग्राउंडची सुरुवात आहे 11 फेब्रुवारी पासून होणार आहे। 11 फेब्रुवारी पासून ग्राउंडची सुरुवात झाल्यानंतर 2 दिवस मित्रांनो, महिला आणि पुरुषांचे जे संख्या आहे पर डेची ते समान असणार आहे। कारण मुलींना सुद्धा 2500 आणि मुलांना सुद्धा 2500 अशा पद्धतीने बोलवलं जाणार आहे। त्यानंतर जे कॅन्डिडेट बोलवणार आहेत ते जे कॅन्डिडेट आहेत, महिला आहेत 5000 आणि पुरुष आहेत 9000 अशा पद्धतीनं पर डेला बोलवण्यात येणार आहे। तर बघा, जर तुम्ही पर डेला विचार केला, महिला कॅन्डिडेट हे 5000 आणि पुरुष कॅन्डिडेट 9000 जर बोलवले मित्रांनो, तर ग्राउंडची रोजची संख्या जी कॅन्डिडेटची आहे ते होणार आहे 14000। आता हे 14000 विद्यार्थी पर डे घेणं हे पॉसिबल आहे का? बघा, 9000 मुलांना पर डेला बोलवणं खरंच पॉसिबल आहे का? यांचं ग्राउंड पूर्ण होऊ शकतं का? तर आपण एक अंदाजच बघू की पर डेला जर विद्यार्थी 9000 बोलवलं तर मुलांवर हे काय परिणाम होईल, त्यांच्या ग्राउंड चे मार्कावर काय परिणाम होऊ शकतो। तुम्हाला माहितीच आहे, जे पोलीस भरतीच्या आपण ग्राउंडला जातो त्यावेळेस जे मुलांची बॅच आहे जास्तीत जास्त 50 ते 60 मुलं सोडले जातात। परंतु आपण समजा हे जी बॅच आहे संख्या जर त्यांनी वाढवली आणि संख्येमध्ये वाढ करून जर समजा संख्येत 100 एक बॅच मध्ये 100 मुलं अशा पद्धतीने जर त्यांनी सोडली आणि तुमचा जो टायमिंग आहे, शेवटचा टायमिंग जो आहे तुमचा 7.5 मिनिटांमध्ये तुमची रनिंगचा टायमिंग संपणार आहे। म्हणजे 7.5 मिनिटाला तुम्हाला 0 मार्क अशा पद्धतीनं ग्राउंड मुलांचा शेवटचा मार्क 7.5 मिनिटाचा आहे। जर समजा एक बॅचचा जर आपण टायमिंग धरलं मित्रांनो, त्यांनी तुम्हाला ज्यावेळेस ग्राउंडवर घेऊन जातील, ज्यावेळेस तुम्हाला ग्राउंडला घेऊन गेल्यानंतर तुम्हाला आता 1600 रनिंग करायची आहे, त्यावेळेस तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली जाते की तुम्हाला ग्राउंड किती राऊंड मारायचे आहे। तर हे ग्राउंड किती मीटरचं आहे, तुम्हाला याचे किती राऊंड मारायचे आहेत, त्याचबरोबर तुमचे ग्राउंडला किती टायमिंग आहे, किती टाइमला किती मार्क तुम्हाला भेटतात, असे एक बोर्ड वगैरे असतं, त्याच्यावर तुम्हाला प्रत्येक बॅचला लेक्चर दिलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर देणं किंवा आणि तुमचं ग्राउंड संपणं, एक 5 मिनिटाचं लेक्चर असेल किंवा त्यानंतर बघा, जे विद्यार्थ्यांची रनिंग पूर्ण 100 विद्यार्थ्यांची रनिंग कंप्लीट करा 7.5 मिनिट लागतात। तर आता प्रत्येक विद्यार्थी हा 5.5 मिनिटात किंवा 6 मिनिटात किंवा 7.5 मध्ये पळेल असं काही नाही, काही मुलांना जास्त वेळ लागतो। तर त्यांनी पूर्ण कंप्लीट रनिंग होऊन तुमची इन्फॉर्मेशन होऊन बाजूला येण्यापर्यंत आपण एक बॅचला 15 मिनिट जर धरलं मित्रांनो, एक बॅचला 15 मिनिट जर धरल्यानंतर बघा, आपली बॅच आपण पकडली होती 100 मुलांची, तर 15 मिनिटांमध्ये 100 मुलं जर कव्हर झाले तर 1 घंट्यामध्ये 400 मुलं कव्हर होतात। तर आपण 10 घंट्यामध्ये धरलं तर 4000 मुलं कंप्लीट होत आहेत। आता 4000 जर तुम्ही 10 घंट्यामध्ये जर 100 पर 15 मिनिटाला जर घेतलं, एक बॅच जर 100ची असेल तर 10 घंटे जर तुमचं ग्राउंड चाललं तर बघा, दिवसाला 4000 विद्यार्थी होत आहेत, त्यांचं ग्राउंड पूर्ण होत आहे। मग हे बाकीच्या 5000 विद्यार्थ्यांची संख्या जी आहे खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे, ह्यांना कव्हर करणं तर खूप मोठी एक प्रॉब्लेम होईल मुलांना की त्यांच्या ग्राउंडच्या मार्कावर। तर बघा, जास्तीत जास्त आपण 100 बॅचला धरलं तरी सुद्धा 4000 विद्यार्थी कंप्लीट होत आहे।
मग ह्या 5,000 विद्यार्थी जे बाकी राहत आहेत, जर त्यांचा विचार केला तर ग्राउंडचा जर टायमिंग वाढवला तर 10 घंट्यापेक्षा जर जास्त घेतलं तर घेऊन किती मित्रांनो घेणार आहेत आपण 10 घंटे धरलं, समजा 12 घंटे जरी ग्राउंड झालं तरी सुद्धा 9,000 विद्यार्थी कव्हर होत नाहीत. तर माझं एक वैयक्तिक मत आहे की जी ही संख्या आहे 9,000ची पर डेची, हे मित्रांनो संख्या कमी केली जाईल. कारण एक दिवसाला एका ग्राउंडवर एवढी संख्या घेणं खरंच पॉसिबल नाही. आणि जर समजा त्यांनी ग्राउंड आणि जास्त त्याच्यामध्ये ॲड केले, कलिनाचं समजा जर ग्राउंड ॲड केले किंवा त्यांनी दुसरे कुठले तर ग्राउंड ॲड केले तर मग त्याने पर डेला 9,000 मुलं घेऊ शकतात. कारण एका ग्राउंडला 4,500 विद्यार्थी जर त्यांनी घेतले तर पर डेला 9,000 मुलांचं ग्राउंड कव्हर होऊ शकतं. त्याच पद्धतीनं मुलींचे सुद्धा एका ग्राउंड जर त्यांनी वाढवले किंवा मुलींना 100 असं बॅचनं पळवलं तर त्याने अशा पद्धतीनं घेऊ शकतात. आणि जर समजा त्याने जर ग्राउंड वेगळं घेतले, दुसरं घेतले नाही, फक्त एक मरोळच घ्यायचं ठरवलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकते संख्येमध्ये. तर मग त्यांना संख्या कमी करावं लागेल जेणेकरून त्यांचे ग्राउंड व्यवस्थित होतील. तर बघा माझं एक जे वैयक्तिक मत आहे, मला वाटत नाही की 9,000 पर डेला मुलांचं ग्राउंड कव्हर होईल. आणि जर त्यांना कव्हर करायचं असेल तर एक तर ग्राउंड वाढवावं लागेल, नाहीतर बघा मुलांच्या संख्येमध्ये कमी केलं जाईल. अशा पद्धतीने जर केलं तर मग ग्राउंड तुमचे व्यवस्थित होतील. आणि जर समजा यामध्ये जर तुमचे ग्राउंडचं जे ग्राउंड आहेत वाढवले जाणार नाही आणि मनुष्य जे तुमची संख्या आहे त्याच्यामध्ये जर वाढ केली तर ह्याचा लॉस मुलांच्या ग्राउंडवर नक्कीच होणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला त्यामुळे कमी मार्क येऊ शकतात. ग्राउंड जास्त वेळ चालल्यामुळे आता जर तुम्ही कितीही जरी लवकर गेला तर त्याच्या मागे जर आता जर 9,000 विद्यार्थी बोलवलं तर नक्कीच सर्वांचं पहिल्या बॅचमध्ये किंवा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या बॅचमध्ये नंबर येणार नाही. कोणी ना कोणी विद्यार्थी शेवटच्या बॅचमध्ये किंवा 5-7 बॅचच्या नंतर तो जो राहील त्याचं जे ग्राउंड होणार आहे ते दुपारच्या नंतर जर झालं तर त्याला ग्राउंडमध्ये कमी मार्क येणार आहेत. मग ते सकाळच्या आणि दुपारच्या ग्राउंडमध्ये खूप डिफरन्स होईल. जो मुलगा एकच मार्क ज्यांना येत होते, समजा एखादा मुलगा 40 मार्क जर घेत असेल त्याच्या डेमोमध्ये, तर त्या मुलाला ज्या मुलाला सकाळी जे मार्क पडत आहेत तर तेच मार्क सांच्या पारी जे आहे ग्राउंडच्या, तर दुपारचं जे ग्राउंड होईल त्याच्यामध्ये त्याला कमी येणार आहे. अशा पद्धतीने मुलांचे मार्क कमी होतील. त्याचबरोबरची संख्या खूप जास्त सोडली तर मुलांच्या मार्कावर परिणाम होऊ शकतो. तर परत त्यांनी विचार करतील की एवढी संख्या बोलवणं योग्य आहे का, आणि नक्कीच एक योग्य निर्णय ते घेतील. तर सर्वजण तुमच्या तयारीत राहा. कदाचित तुम्हाला नक्कीच एखादी ग्राउंड वाढवून दिलं जाईल किंवा मनुष्यबळामध्ये कमी केलं जाईल. अशा पद्धतीने तुमचे ग्राउंड होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अशाच एक नवीन अपडेट आली तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू. आणि जे माहिती आहे किंवा जे अपडेट आहे जे खरी आहे तेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.